इचलकरंजीतील यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या हैदर कलावंत या युवकाचा 7 वर्षांपूर्वी दगडानं ठेचून खून झाला होता। सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून या गुन्ह्यातील आरोपी गणेश इंगळेला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर दुसरा आरोपी योगेश शिंदे याचा 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालाय। इचलकरंजीतील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या हैदर कलावंत, गणेश इंगळे आणि योगेश शिंदे या तिघांनाही दारूचं व्यसन होतं। पैशावरून या तिघांमध्ये 27 डिसेंबर 2019 रोजी अर्घे मळ्यात वाद झाला। त्यातून गणेश आणि योगेशनं हैदरवर दगडानं हल्ला केला। त्यानंतर उपचारापूर्वीच हैदरचा मृत्यू झाला। पोलिसांनी जुना चंदूर मार्ग परिसरात दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर हैदरच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं, पण न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वीच आरोपी योगेश शिंदेचा मृत्यू झाला होता। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी गणेश इंगळेला जन्मठेप आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे।